सर्व बुलढाणा टाइम्स व्ह्युअर्सना माझा नमस्कार। आजची सगळीकडे परिस्थिती पाहता प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाई हा काही तात्कालिक आपल्या गावापुरता किंवा देशापुरता मर्यादित विषय नाही, तर एक जागतिक संकट पूर्ण जगावर चाललेला आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायल या देशांच्या युद्धामध्ये संपूर्ण जगाचं आर्थिक गणित विस्कटलेलं आहे। त्यातून भारत देश आपला सुटलेला नाही आहे। यामध्येच आपल्या देशाला ज्या देशांकडून गॅस, पेट्रोल, डिझेल या सर्वांचा पुरवठा होतो ती सप्लाय चेन पूर्ण विस्कळीत झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये काही चॅनल्स, वार्ताहर, पेपर ज्या तऱ्हेनं निगेटिव्ह बातम्या येत आहेत, थोडंसं वेगळं सांगायचं म्हटलं तर त्याला वेगळं पाहण्याची गरज आहे। या परिस्थितीमध्ये समाजाला सर्वश्रुत आहे की पेट्रोल, डिझेल याचे भाव वाढ आणि त्याचा तुटवडा यामुळं जी आपली गैरसोय होते, याला आपण एक भारताचे जिम्मेदार नागरिक म्हणून, भारत आपला एक देश, आपला एक परिवार आहे, त्याचे आपण सदस्य आहोत, एक जिम्मेदार नागरिक आहोत, तर आपली सुद्धा काही जिम्मेदारी आपण कशी पार पाडू शकतो या हिशोबाने सुद्धा समाज प्रबोधन मीडिया माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून झालं पाहिजे, जेणेकरून ज्याला पेट्रोल मिळालं किंवा त्यांनी कसा त्याचा यूज करावा, वापर करावा, किंवा अतिरिक्त आपण साठा करू नये। थोडंसं कमी अंतर असेल तिथं आपण पायदल जाऊ शकतो, गाडीचा कमी वापर करता येईल, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा कुठं जाताना वापर करता येईल। अशा प्रबोधनात्मक विषय हे मीडियाने घेतले पाहिजेत। पण काही भलताच संभ्रम समाजामध्ये तयार होताना दिसतो। तर माझी आणि आमच्या बुलढाणा टाइम्स या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही जागरूक नागरिकांना विनंती करतो की आपण या देशाचे जागरूक नागरिक या हिशोबाने आपली सुद्धा काही अशा संकटकाळी देशाचे जिम्मेदार नागरिक म्हणून जे कर्तव्य आहे ते आपापल्या परीने आपण पार पाडू। धन्यवाद।